जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत अलिबाग येथील कुलाबा किल्ल्याचा जोड किल्ला असणारा किंवा त्याच्या रक्षणासाठी उभा असणारा सर्जेकोट किंवा सारजकोट नावाचा किल्ला पाहण्यासाठी। समुद्राला ओहोटी असल्यामुळे किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी क्वाड बाईकचा आनंद सगळ्यांनी लुटला। सर्जेकोट हा एक छोटा सागरी किल्ला असून ओहोटीच्या वेळी तिथे चालत जाता येते। हा किल्ला कुलाबा किल्ल्याच्या रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात बांधला गेला होता असे मानले जाते। कुलाबा किल्ल्यावरून या किल्ल्यावर जाण्यासाठी पूर्ण तटबंदी होती, मात्र आता ती ढासळलेली आहे। इथून जातानाच आपल्याला समुद्रात दोन किल्ले दिसतात। त्यातला एक आहे तो म्हणजे खांदेरी आणि दुसरा आहे तो म्हणजे उंदेरी। आकाराने अगदीच लहान म्हणजे सुमारे 27 मीटर बाय 27 मीटर असा आकार असलेला आणि 5 बुरुज असलेली लहानशी तटबंदी या किल्ल्याला आहे। याला अनेकदा कुलाबा किल्ल्याचा 18वा बुरुज म्हणूनही ओळखले जाते। किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर किल्ल्याचा भरभक्कमपणा आपल्या नजरेस पडतो। अतिशय रुंद असलेली तटबंदी, तितकीच मजबूत आणि तितकीच बांधीव असलेली ही तटबंदी। आतमध्ये गेल्यावर काही पायऱ्या चढताच आपण तटबंदीवर येऊन पोहोचतो। इथल्या बुरुजांवरून आजूबाजूच्या कित्येक किलोमीटरपर्यंतचा परिसर आपल्या नजरेस येतो आणि यावरूनच या किल्ल्याचे महत्त्व आपल्या लक्षात येते। समोर दिसतोय तो आहे कुलाबा किल्ला। पायऱ्यांच्या शेजारीच गोड्या पाण्याचे एक टाके आहे। यामध्ये बहुतेक पावसाचे पाणी साठवले जात असावे। या दगडी एखाद्या हेमाडपंथी बांधकामासारख्या आपल्याला दिसतील। याच्यामध्ये कुठलंही दुसरं सोल्युशन वापरलं गेलेलं नाही, नाही वाळू नाही सिमेंट, फक्त एकावर एक रचून ठेवलेल्या ह्या दगडी आहेत। परंतु त्यांची मांडणी तुम्ही जर पाहिली तर त्या मांडणीवरून असं लक्षात येईल की अगदी व्यवस्थित त्यांनी सांधेमोड केलेली आपल्याला दिसून येते आणि त्याच्या दगडींचं वजन इतकं प्रचंड आहे की समुद्राचं पाणी दररोज या ठिकाणी आपटून सुद्धा त्या दगडींना त्याला हलवता आलेलं नाही। कुलाबा किल्ल्यावर तर सगळेच जातात, पण एकदा या छोट्याशा सर्जेकोटवर जायलाच हवं।